लाडक्या बहिणींच्या अनुदानासाठी अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वळवल्याची माहिती समोर येते। यावर्षी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि आता अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर येते। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 410 कोटी आणि 30 लाख रुपयांचा निधी, याआधी 410.30 कोटी निधी वळवलेला आहे। आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवण्यात आलाय। आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी 3 वेळा वळवण्यात आलेला आहे। आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1007 कोटी वळवण्यात आले, तर दोनही विभागाचे मिळून 1827 कोटी 70 लाख रुपये आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे, तर मंत्री संजय शिरसाट यांनी याविषयी बोलणं टाळलंय। आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? एक मिनिट, राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं। यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीने सिद्ध करून देईन की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे। आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातून असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल दानवेला विरोध करताय, आता बोलत नाही पैसा वळवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।